ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत होता। सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये रंगांची उधळण केली जात होती। तसेच शहरामध्ये राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले। काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच विविध संस्थेच्या वतीने धुळवडीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। अभिनेते, कलाकारांनीही धुळवडीचा आनंद लुटला। कळवा पारसिक नगर 90 फीट येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनीही यंदा रंग दे कळवा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झाली होती। विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिने उपस्थिती लावली। यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, समाजसेविका ऋता आव्हाड, शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत, इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित खूप छान वाटलं। मला ठाणेकर नेहमी, मुंबईकर ही मला पूर्ण सगळे सपोर्ट करत असतात, सर्व प्रेक्षक वर्ग। आज ठाण्यात येऊन मला खूप छान वाटतंय आणि रंग खेळून खूप छान वाटतंय। सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। तरुणांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता। आपण येणार मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते। काय झालं तरुण? अरे वा, मला हे नेहमी आवडत असतं। आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते। तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे। खूप छान वाटलं खूप। आणि मी अभिजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले आणि सर्व प्रेक्षकांना भेटू शकले। प्रामुख्याने नैसर्गिक रंगाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला गेला, त्यामुळे नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे। आता वर्षातून एकदा येणारा सण आहे, तर एन्जॉय केले एक दिवस तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे। सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा। मी कधी होळी, रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूट साठी असतं। आज मी खेळले तर मला खूप छान वाटलं, मज्जा आली। आज रंगपंचमी निमित्त काय एक आठवण सांगितली आयुष्यातली जी रंगपंचमीशी निगडीत आहे? लहानपणातली माझ्या गावाकडची आठवण आहे। मी खानदेशची आठवण सांगते की सगळ्या मुली आहेत, आम्ही खेळतोय, मज्जा करतोय। ती माझी गावाकडची एक आठवण आहे। पण पुण्यात आल्यावर मला नाही वाटत की मी खेळली असेल, पण गावाकडच्या खूप आठवणी आहेत। थँक्यू सो मच। आणि जितेंद्र दादा आव्हाड मी यांचंही मनापासून आभार मानते। धन्यवाद। बाय 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 बाय। थँक्यू।